लय आवडते वाटतं हे ना, तुम्ही नेहमी बघता? हो ग, मला पहिलेपासूनच हे सिरियल लय आवडते. मी लग्नाच्या आधी पण बघायचे, कधीपासून चालू आहे हे सिरियल. याच्यामध्ये मस्तपैकी ते पूर्ण घराण्याचं दाखवतात ना, घरामध्ये कसं सासू सासरे, नंद भावजाई, दियर, हे ते सगळे फॅमिली दाखवतात. म्हणून मला लय आवडते बघ, मी कधी सोडत नाही. कधी मागं पुढं झाला तर मग दुसऱ्या दिवशी नक्की बघते बघ मी याला. तुमच्याकडे बघून मला पण सवय झाली, मला पण बघा वाटते. हो माय, तुम्ही लावलं की मला आवाज देत जा बरं का. हो ग, दुपारी 2 वाजता रोज लागतंय यायचं. मी कोणत्या कामात असलं कधी मला लक्ष राहत नाही, तू आठवण काढून द्यायची. दुपारी 2 वाजता येऊन रोज बघायचं. लई छान दाखवतात या फॅमिलीमध्ये, म्हणून तर नाव ठेवले कभी सास भी कभी बहू थी. लई मस्त वाटतंय ग हे सिरियल. आणि आईला पण सांग, है की नाही? बरं सांगते हो माय, पण उगाच विनाकारण परत मग बोलतीला दोघी दोघी बसतात, काही कामधंदे करत नाहीत. तुम्हाला माहित नाही का आईचा स्वभाव कसा आहे, पटकन बोलतात. त्यापेक्षा बापा त्याच्या मनानं जेव्हा येतील तेव्हा बघतीला, नाही तर आपण सांगायला गेलो होईल एक, है की नाही? बरं मी येत राहते की, कशाला काळजी करता. चालतंय की. झाले का ग दोघीचे काम? निवांत येऊन इथं बसल्या. देवीच्या सामग्रीची लिस्ट बनवा की काय, तुम्हाला सांगावं लागतंय की काय? हो आई, आता बनवणारच होते. आमचा त्याच विषय चालू होता ताईचा आणि माझा. मी म्हणलं आता ते बघाव, आताच काम नेमकेच आटपलेत आणि बघाव म्हणलं ते सिरियल, आणि मग करावं म्हणलं, लिस्ट बनवावं म्हणलं काय काय लागणार आहे काय नाही ते. हाय की नाही हो ताई? हो ना आई, बनवतो की आता काय काय लिस्ट लागते काय नाही ते. माहित आहे की काय लागणार आहे काय नाही ते, नाही तर बसशील काही बी लिहित त्याच्यामध्ये. पूर्ण जे माहित होतं गेल्या वर्षी काय काय आणलं होतं, हाय की ध्यानामध्ये तुया? आणि मागची लिस्ट असेल तर ती उघडून बघ आणि त्याच्यामध्ये बघ काय काय लिहिलं होतं काय नाही ते. काही विसरलं नाही पाहिजे बघ यावेळेस. मागच्या टायमाला 2 वस्तू विसरल्या होत्या, यावेळेस काही विसरलं नाही पाहिजे बघ. आई तुम्ही काय काळजी करू नका, मी पूर्ण लिस्ट बनवते, तुम्हाला दाखवते, बाबाला दाखवते. मग तुम्ही जर वाटत असेल याच्यामध्ये काय राहिलंय कमी झालं याच्यामध्ये, तर मग तुम्ही सांगा, परत मी लिहिते की. आता आम्ही दोघी लिस्टच बनवतो आणि तुमच्यापाशी लगेच आणून देते बघा. तुम्ही करा तोपर्यंत आराम, नाही तर मग तुम्हाला जे काय करायचं असेल ते करा, हाय की नाही? बरं नुसता गप्पा ठोकत बसू नका इथं, पटकन आटपा आणि लवकर आणून द्या मला लिस्ट. ना बाबा संग तुला जायचंय, नाही तर मग शिला तरी जाते बाबा संग सगळं सामान आणायला, कळलं का? हो आई, तुम्ही जा, मी लगेच लिस्ट बनवून तुमच्या मागच आले बघा. जा तुम्ही जा. कशी पाठवायची तुझी घाई चालू हाय? टीव्ही बघायची असेल ना तुला, तुझ्या मधामधात येऊन तू ना टीव्हीचा हे चाललाय ना, तू सिरियल चाललंय ना, म्हणून मला म्हणाली जा जा तुम्ही, है की नाही? बरं माय आई, नाही व तसं, तुम्हाला बसायचं तर बसा इथं, माझं म्हणणं तसं नाही हो आई. मला वाटायलंय तुम्ही इथं उभं राहिल्या, तुमचे पाय दुखत असतील ना, मग बसा तरी की इथं. मी असं येरीच म्हणलो हो तुम्हाला आई, असं मनात काही धरू नका तुम्ही. आई बसा ना, मग तुमच्या पुढेच लिस्ट बनवते, कशाला उभं राहिल्या किती वेळ बी. नको माय, तुमच्या संग बसण्यापेक्षा जाऊन रूम मध्ये आराम केलेला बरा, तुमची कटकट ऐकण्यापेक्षा. करा तुम्ही पटकन लिस्ट आणून द्या मला. बरं करते लगेच. मग माय काय होत आई किती बडबड करतात आहो, नुसतं येऊन बोलत राहतात, सुनवत राहतात. किती दिवस ऐकायचं यायचं? जाऊ दे ना, काय ऐकायचं, या कानानं ऐकायचं त्या कानानं सोडून द्यायचं. तुला माहित आहे का स्वभाव कसा आहे ते? किती काही केलं तरी त्याचा स्वभाव का मिटणार आहे का संपणार आहे? जसा आहे तसाच आहे. हो माय, मी पण लय विचार करायली, आताचा आहे काय त्याचा स्वभाव, किती दिवसाचा सहन करायली. आता काय आता नवीन राहिले की काय? जाऊ दे माय, त्याच्याकडे दुर्लक्ष केलेलंच बरं. मी काय करते, पेन वही घेते आणि तुम्ही मला सांगा, मी लिहित राहते सामग्रीला सामग्रीमध्ये काय काय लागणार आहे ते. 5 मिनिटं थांब ना, सिरियल संपत आले. 5 मिनिटं बस, नंतर जाय आणायला काय आहे ती. माय नका होत आई, परत यायची भाई सासू, बोलायची भाई. त्यापेक्षा काम करते, पेन वही घेऊनच बसते, आली की नाटकं करूता लिहायची. तू पेन वही आणेपर्यंत सिरियल संपून जातंय ग. माय संपू द्यावं, जाऊ द्या बापा, पहिले पूजाची सामग्री करूता, मग बाकीचं बघूता काय आहे ती. उद्या बघता येईल काय राहिले ती सिरियल, हाय की नाही? बरं जाय घेऊन ये तू. माय बाई, या सिरियल मध्ये सासूची बहीण दाखवली, तिचं कॅरेक्टर लयच खराब दाखवलंय, नुसती भांडत राहते. काय कामाचं माय, इतक्या दिवस झालं चांगलं दाखवू लागले आणि आता अचानकच तिच्या सासूला पाठवले. ताई पेन वही आणली, तुम्ही सांगा मला काय काय लागणार आहे ती. तू बस वरी, ताई सांगा की लवकर. घे मातीचे 2 दिवे मोठेवाले, अजून मोली, लाल दोरा व दिव्याची वात बनवण्यासाठी कापूस. बरं अजून दिव्यासाठी तेल किंवा तूप.
पुढं लाल कपडा, पाणी, अजून गंगाजल. बरं, अजून चंदन, अत्तर, नारळ. अजून अजून काय काय लागते आठवणं चालले ग. थांब 1 मिनिट शिला. हां, अजून काय कर, फूल, सुपारी, दुर्वा, अक्षता, नाणे, फूल माळा. बरं, अजून काय लागलं ताई? शिला, ते हे राहिलंय की 7 प्रकारचे धान्य लागतात बघ. त्याला एक रेष वळ आणि त्याच्या बाजूला धान्य टाक, म्हणजे ते साईडला आणता येते, आहे की नाही? बरं की ताई. सांगा आता तुम्ही. झालं लिहून. धान्यामध्ये लिही मूग, तांदूळ, तीळ, राळ, हरभरा आणि गहू. आणि ऐक, जव पण राहिले, जव ते पण लिही. बरं, झालं का आता? थांब 1 मिनिट, मला आठवू दे पहिल्यांदा काय आहे ते. अगं, पानाचे पण नावं राहिलेत की. पानाचे पत्ते पण आणावं लागतात, ते पण लिही. बरं, तुम्ही फक्त सांगा, मी लिहित राहते. पिंपळ, उंबर, अशोक, आंबा आणि वडाची पानं. हे एका साईडलाच लिहून टाक बरं का. आणता येतात हे पण. काय झालं का? सगळं लिहून टाकले बघा. हो, एवढं झालंय. आता हे पहिल्यांदा आई बाबाला लिस्ट दाखवता. जर याच्यात काय कमी जास्त वाटत असेल तर मग ते सांगतील, मग लिहिता येते. बाकीचं काय राहिलं असेल तर. ठीक आहे मग ताई. झालं आता, देऊन येऊ का आई बाबाला? हो, चल मी पण येते सोबत. शांता, पोरी काय करायला आता? लिस्ट बनवली की नाही पूजेची सामानाची? काय करणार होता मनोमन, कळतंय का त्याला? कामधंदे सोडून बसल्या होत्या टीव्ही बघत. मी जाऊन सांगितलं तेव्हा म्हणल्या हो बनवते आई म्हणून. अशा नाटकं करतात. जाऊ दे ना, सकाळचे सगळे काम झाले. पोरी बसत असतील घंटाभर टीव्हीच्या पुढं, तर एवढं कामून दुखून घेती शांता तू? मी तर विसरले होते. तुम्ही तर त्याच्याकूनच बोलणार. माझं काही बी बोलणं तुम्हाला तिखटच लागतंय ना. मला सांग शांता, दुपारचे जरासा आराम करत असतील पोरी, टीव्ही बघत असतील. तू कामून एवढा टेन्शन घेते, त्रास घेते जीवाला करून? त्याला का दुपारचे खड्डे खंदायला नेते की काय कुठं? बाप्पा, काय शब्द सुचायले तर तुम्हाला? कसे बोलायले तुम्ही? बाबा, लिस्ट तयार झाली. बघा की याच्यामध्ये काही जास्त कमी झालं असेल तर जरा सांगा बघून आम्हाला. लिहिलं असणार ना तुम्ही? हो बाबा, पण एकदा बघून घ्या ना तुम्ही. सगळं लिहिलं की ग? काही विसरलं तर नाही ना? विसरलं तर बघा मग. नाही आई, काही विसरलं नाही. बाबा बघायले तर काही राहिलंच तर मग आणता येते दुसरं. सगळं लिहिले पोरी भा तुम्ही. जा आता मग हे लिस्ट घेऊन मार्केटला आणि सामान घेऊन या बरं एकदा. पोरीलाच पाठवता का? जाना सोबत तुम्ही. नाही, मला जायला जमणार नाही. मला केळीची पानं आणायची तर दुसरं पण काम आहे. तू जाय पोरी सोबत आणि शेवंताला घेऊन जाय. लेकरं ठेवा घरी. केशव जवळ राहतील का लेकरं? हाय घरी ते? हो आई, त्यांच्याजवळ राहतात. आपण जाऊता. ताईला सांगा शेवंता ताई कुठं होता, त्यांना पण चला म्हणा सोबत. बरं, जा मग पटकन तयार व्हा आणि व्हा बाहेर. मी येते शेवंताला घेऊन. बरं, आम्ही जाता बाहेर, तुम्ही या लवकर. बाबा, काय राहिलंय का त्याच्यामध्ये जरा सांगा की, अजून काय आणायचं असेल तर. नाही पोरी भा, काही राहिलं नाही याच्यात. तर सगळं लिहिलेलं दिसायला. मला जर दुसरं काही आठवलं तर मी तुम्हाला फोन करून सांगतो. तुम्ही घेऊन या मग ते. बरं बाबा. अय, पेढे मिठाई ते सगळं लिहिलंय की? लड्डू बिड्डू सगळं लिहिलंय की? माय आई, ते तर राहिलंय की. ते विसरलो होतो बापा मी. मला माहित होतं ग, म्हणून तर तुम्हाला मी एक गोष्ट सांगितली होती की आठवून लिहा म्हणून. प्रसाद विसरला का तुम्ही? लड्डू पेढे ठेवावं लागतात देवीच्या पुढं. आई, मला वाटलं त्यांनी घेऊन येतील म्हणून आम्ही काही लिहिले नाही बघा त्याच्यामध्ये. शिला, तुला आठवण होती का? हो ना ताई, मला वाटलं की ते पेढे आणि लड्डू वगैरे आणायचेत ना, तर ते उद्या आणता येतात ताजे आणि फ्रेशवाले. आज डेकोरेशनचं ते सगळं बाकीचं सामान राहिले ते घेऊन येऊता. केशवला नाही तर मग भाऊजीला सांगूता की पेढे लड्डू मिठाई जे काय राहील ते उद्या आणता येते ताजे ताजे म्हणून, है की नाही? बरं, हो जमते, तसंही जमते. पेढे लड्डू वगैरे जे आहेत ते मिठाईचे खायचे ते उद्या आणता येतात. हो पोरी बा, ते उद्या आणता येतात. मी सांगतो केशवला नाही तर प्रफुल्लला. जा पटकन जा बरं. आई, या बाहेर तुम्ही, आम्ही थांबतो बाहेर जाऊन. जाते मी.
तुम्ही लेकरावर जरा लक्ष द्या, जोपर्यंत घरी आहात तोपर्यंत. हो तू जाय बिंदास, मी हाय तोपर्यंत बघतो पोरायला लेकरावर लक्ष देतो, मग नंतर केशव हायच बघायला त्याला. शेवंताला घेऊन जाय. आज नेटला काय झालंय की नेटही चलना झालंय. पैसे बरे घेतात हे 250-300 रुपये चांगले प्लॅन वाढवायले तर मोबाईलच्या रिचार्जचे, आणि मग नेटवर्क बराबर द्यायला काय प्रॉब्लेम आहे की या लोकांना. ओ दादा, बोला की ताई, काय पाहिजे. आम्हाला पूजेचं सामान लागते हो, जरा सामग्री पूर्ण लिस्ट तुम्हाला देतो आम्ही, तुम्ही बांधून द्या की आम्हाला. कोणतं दुर्गा देवीचं म्हणायले की काय. हो ना काका, दुर्गा देवीच्या सामग्रीची लिस्ट तुमच्याजवळ देते मी, आणि ते जरा पूर्ण पॅक करून व्यवस्थित द्या बरं का. बरं द्या की लिस्ट काय आहे ते, मी सगळं देतो. आमच्याकडे सगळं सामान आहे पूजाचं. तुमच्याकडे डेकोरेशनचं सगळं सामान दिसायले. दुर्गा देवीचं ते डेकोरेशन साठी सामान पाहिजे होतं, मिळेल का तुमच्याकडे. हो हो ताई, मिळेल ना. काय पाहिजे तुम्ही फक्त सांगा. जर दुकानातही नसेल तर बाजूच्या ते आमचं दुकान आहे त्यांच्याकडून मागवून तुमच्याकडे देतो की तुम्हाला देतो की काय, फक्त पाहिजे ते एवढं सांगा आम्हाला. ताई इथं बघा की डेकोरेशनचे ते बाजूला साईडला ते हार सोडतात ना, ते पण आहेत, लई छान वाटायलेत, कलरफुल आहेत. घेऊता की इथलेच आपण, बाहेर बघण्यापेक्षा इथून घेतलेलं बरं. सगळं सामान इथून पूजेचं घ्यायला तर हे पण इथूनच घेऊता नाही का. हो छान तर दिसायलेत. बघूता विचारूता भाव काढूता की पहिले कशी द्यायलेत काय नाहीत. ते लाल लाल कलरचं छान दिसायले ग, आणि ते पिवळं बी मस्त वाटायले, आणि ते जर डेकोरेशनला आजूबाजूला लावले तर छान दिसतील. ओ दादा, आणि ते भिंतीवर सोडणाऱ्या येली ही फुलं हार कसे दिले तुम्ही. एक हार कितीला लावला. हो डेकोरेशनसाठी तर ते बेस्ट आहे तर बघा. ते तुम्हाला बघा आता ते आहे तर तसं पण बघायला गेलं तर 500 रुपये जोडी आहे. तर तुम्ही आता आपल्या इथं आज पहिले कस्टमर तुम्ही, पूजेचं सगळं सामान घ्यायला म्हणल्यावर आम्ही तुम्हाला ते 400 रुपयाला लावू, म्हणजे 200 रुपयाला एक हार पडणार बघा. जोडी घेतली तर ते मस्त दिसेल भिंतीवर, एका साईडला एक आणि एका साईडला एक, तर ते बरं दिसणार नाही ना. जोडी घ्या तुम्ही, म्हणजे एक दोन्हीकडून बी सारखं दिसेल. बघा काय तुम्हाला आवडते ते. एवढं महाग का, एवढं कुठं महाग आहे काका. 100 रुपयाला आहे तर की एक, आणि तुम्ही असं 400 रुपये कशासाठी म्हणायली. 200 रुपयाचे 2 देऊन टाका, त्याची काय किंमत नाही. मला माहित आहे की ते डेकोरेशनसाठी ते फुलं पेपायचे बनवतात, ते काय कपड्याचे नव्हत काय नव्हतं. कुठला भाव काही सांगायले तुम्ही. जाऊ द्या, आम्हाला फक्त पूजेचं तेवढं सामान द्या, बाकीचं बघतो आम्ही बाहेरून. अहो ताई, चांगलं हा यावर्षी बनवलेलं हाय. बाहेर रस्त्यावर जो तुम्ही घेसाल ना, ते 2-3 वर्षापासून बनवून ठेवलेले राहतात, जे गेल्या वर्षी विक्रीला गेले नाहीत तर ते विकतात. मग ते तेवढे काही चांगले नसतात, त्याचे धागे पण तेवढे काही विशेष नसतात, कलर गेलेलं राहतं, म्हणून ते मग ते 100 रुपयाला देतात. हे बघा ना, एकदम नवीन क्लिअर राहतं, म्हणून तर ते तेवढे महाग. आता मला पण तिथून 10-20 रुपये कमाई करायची हाव हसलच की नाही बरं, सांगा बरं तुम्ही. मला ते 180 रुपयाला पडतं एक हार, तर मग मी 20 रुपये तर कमावलंच ना त्याच्यामध्ये. काय काका, कोणाला फिरवायले तुम्ही. आम्ही का मार्केटला येत नाही की काय. बरं तुम्ही एक काम करा, आम्ही काय तुम्हाला जास्त बोलत नाही, तुम्ही फक्त पूजेचं तेवढं सामान भरा. आता पूजेचं सामान घ्यायला आलो, कोणाची कटकट नको बापा, बाकीचं बघतो आम्ही बाहेरून. ते मग पुराणा असो का नवा असो, आम्हाला फक्त तेवढं पूजेचं सामान द्या. उगं जास्त बोललेलं मला आवडत नाही. बरं तुम्हाला किती रुपयाला पाहिजे ते तर सांगा. नकोच काका, नका पाहिजे, आम्हाला नाही पाहिजे, आम्ही बघतो दुसरं बाहेरून. पूजेचं तेवढं सामान भरा बरं, जाऊ द्या. बरं एक काम करा, ते जेवढ्याला आणले का तेवढ्यालाच तुम्ही घ्या, मी काही जास्त 1 रुपया तुमचा मागत नाही, काही नाही. नका 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 काका, नका बापा नका. आता बघा कसे तुम्ही म्हणले 1 रुपया नाही पाहिजे, आम्हाला का माहित नाही की काय. तुम्ही 1 रुपया सोडसाल का, तुमच्या दुकानात तसंच लावलंय की काय. तुम्ही मला माहित नाही काय ते, तुम्ही 60-70 रुपयाला 80 रुपयाला आणता, 100 रुपयाला इकायलाच पाहिजे तुम्ही. पण आता तुम्ही त्याची किंमत डबल टिबल न सांगायला. नका, आम्हाला फक्त पूजेचं सामान बराबर काका, पटकन भरा, मला वेळ व्हायलाय. बरं तर ऐका ना, 300 रुपये जोडी घेऊन टाका. आता तुमचंही नका उगं, तुम्ही तुमचंही मन दुखवलेलं मला बरं वाटणार काही नाही, आणि माझंही काही जाऊ देऊ नका. ठीक आहे, 300 रुपयाला देऊन टाका. अरे नको बनायले ना रे दादा, तुला समजत नाही का. अरे बापा नका हो, तुम्ही ते फक्त पूजेचं सामान भरा बरं, लवकर भरा. आता त्या हाराचं त्या डेकोरेशनचं काही विचारपूस करूच नका आमच्याकडं, आणि सांगू बी नका किती रुपयाला काही कायले. तुम्ही 50 रुपयाला दिलं तरी मी घेणार नाही. पटकन ते लवकर पूजेचं सामान आटपा बरं, बांधा ते लवकर. बापू काय बाहेर डेंजर होता. काय म्हणले तुम्ही. काय नाही, द्या ते लिस्ट, द्या लिस्ट तुमची काय आहे ते, देतो भरून सगळं सामान. हे घ्या. बरं तुम्ही बसा, मी देतो भरून तुम्हाला. अजून काही लागतंय का, बस एवढंच आहे.
एवढंच आहे काका की पूर्ण लिस्ट बनवली ना तेवढं तुम्ही द्या आम्हाला पटकन बांधून, आम्ही थांबतो इथं. ताई, बाकीचं जे सामान राहिले ते बाहेरूनच घेऊ तर आता डेकोरेशनचं ते हार वगैरे सगळं राहिले ना, तर ते बाहेरूनच घेता येतं. या माणसाकडं लयच महाग वाटायलंय मला. मला लय महाग वाटलं. एवढे महाग तर नाहीत, पण आता यानं लयच भाव सांगितला काहाचा काही बी, उगं येडं बनवत राहतात. हो, आता पूजेचं सामान जेवढं ते सगळं घेतलं की मग बाहेरून रस्त्यानं जाता जाता मोठे मोठे दुकानं किती छान लागलेत बाहेरचे. मला बाहेरून घेतलेलं लई छान वाटतंय. ते मोठ्या दुकानामध्ये काहाचा भाव काही लावतात, बाहेर जो दुकानावर लावतात ना ते दुकानं बाहेर, आणि त्याच्यामध्ये का पुराणं बिराणं काही नसते, तिथं बी लई चांगला माल येते. उगं की त्याला उगं ते दुकान ज्याचे स्वतःचे हात ते काहाचा भाव ते त्याचं भाडं बिडं काढतात ना, रेंट काढतात, त्याच्यामुळं काहाचा भाव काही लावतात डबल टिबलनं. दुकान आता बाहेर बघा बरं, याच्यापेक्षा तरी किती सुंदर भेटतील हार आपल्याला, है की नाही? हो ना ताई, आता इथून घेऊन पटकन बाहेर जाऊता. आणि मला ऐका ना, मला ना पाणीपुरी खावा वाटायली. पाणीपुरी खावता का? काही पाणीपुरी खायची नाही, पाणी चांगलं नसतं इथलं. कसं वापरतात पाणी ते. काय पाणीपुरी खायची? लहानच की काय तू? आता घरी जाऊन पाणीपुरी करा, सगळे खातात. तुला खायची लई इच्छा होत असेल तर काय पाणीपुरी तरी बाहेरची कुठली काही खायचं नाही असं रस्त्यावरचं. शिला, आता उशीर बी झालाय, बघूता नेक्स्ट टाइम बघूता, जर आलो तर, नाही तर मग घरी एखाद दिवशी बनवून खावता. पण आता जर वेळ भेटला तर खावता, ठीक आहे? हो, झालं नाही का दादा? लवकर बांधा की. ओ मावशी, तुमचं सामान भरायलो, थांबा 1-2 मिनिटं थांबा, झालंच आहे सगळं आता. शिला, कुठं नादी लागती सासूच्या आपल्या? तुला माहित नाही का तिनं कवा करून खाऊ द्यावं घरी बिन, बाहेरचं कुठं आपल्याला आपल्या मनानं खाऊ देते. आपण दोघी जर आलो तर ते खाणं होई, नाही तर बाबा, नाही तर मग आपले नवरे जर सोबत आले तर ते खाणं होई. सासू कुठं काय खाऊ देते? त्याच्यापेक्षा बाबा आले असते तरी जमलं असतं. बाबानं 2-3 प्रकारचं वेगवेगळं खाऊ घातलं असतं सुख शांत मनानं. हे काहाचं काय खाऊ देते आपल्याला? त्याच्यापेक्षा नाही विचारलेलंच बरं. हो ना, हो माहीत आहे काय आपली सासू, हा दुसऱ्याच्या सासा बघितल्या नाही का कसं सुनाला जीव लावताता, खाऊ घालताता, तुमच्या मनानं राहाय म्हणताता. ही बघा आपली उगच की आपलं लावत राहते कुठं काही बी. काय बडबड करायला ग? चला हा बाहेर यायले मी सामान घेऊन. झालं का भरून सगळं? घेतलं का दिलं का त्या माणसानं सगळं लिस्टमधलं? हो, झालंच आहे, देते ती आता. तुम्ही व्हा बाहेर, मी यायले घेऊन. चल शिला, बाहेर जाऊता. बघा ग, इथे किती चांगलं सामान दिसायलंय. पूजेचं सगळं सामान बी दिसायलंय आणि हार बी दिसायले. तर इथं घेतले असते तर बरं झाले असते, नाही का? हो ना आई, इथं तर सगळं चांगलं दिसायलंय. मला पण वाटू लागलं बाहेरच घ्यावा म्हणून. मी म्हणले होते ना बाहेर लय चांगलं सामान भेटते. त्या मोठ्या मोठ्या दुकानात घेण्यात काहीच अर्थ नाही. ते उगं आता आपण जाता जाता दिसलं म्हणून गेलो तिथं आपण, नाही तर मग बाहेरूनच घेतलं असतं तर परवडलं असतं, नाही का? शॉपिंग झाली का? अरे तुम्ही इकडं कसं काय? आज सुट्टी लवकर झाली. घरी गेलो तर कळलं, केशव म्हणला की मार्केटमध्ये गेले आता ते डेकोरेशनचं सगळं सामान आणायला, पूजेचं सगळं सामान आणायला. मग मला वाटलं की तुम्हाला यावं बघायला भेटायला, आणि मला एक ओळखीचं दुकान आहे, तिथून मग मी डेकोरेशनचं सगळं सामान घेतो. ओळखीचं आहे का तुझ्या? देतील का व्यवस्थित? हो आई, ओळखीचंच आहे, मित्राचं आहे बघ माझ्या एका. तर ते चांगलं सामान ठेवतात, व्यवस्थित फ्रेश राहते सगळं. हार डेकोरेशनचे सगळं सामान आपल्याला व्यवस्थित याच्यामध्ये लावतील किमतीमध्ये. मी तिथं जातो आणि तिथूनच जाऊन घेऊन येतो. तुम्ही काम करा, ऊन बिले लागायले, तुम्ही जा घरी आणि बाकीची काय तयारी आहे ते करून घ्या. मी येतो घेऊन डेकोरेशनचं जेवढं बी सामान आहे तेवढं. बरं भाऊजी, मग आम्ही जाता, तुम्ही या घेऊन. आणि पेढे मिठाई मग आज आणता का उद्या आणता? पेढे उद्या सकाळी आणता येतात. आता बाकीचं जेवढं ते सामानाची लिस्ट तू ते डेकोरेशनची बनवलीस ना, ते दे माझ्याकडं, मी जाऊन घेऊन येतो. बरं ठीक आहे, देते मी. आणि ऐका ना, येताना दूध घेऊन या आणि लेकरायला काहीतरी खायला घेऊन या. ठीक आहे, आणतो मी. मग घेऊन येतो, दूध घेऊन येतो आणि खायला घेऊन येतो. आई, तुझ्यासाठी काय आणायचंय का? दुसरं काय घरात लागतंय का? सांग मला. नको बापा, तुझ्या बायकोनं सांगितलंय आण खायला तिला. मी ना आईला काय बोलण्यात अर्थ नाही. तू जाय आईला शिलाला घेऊन घरी, मी येतो थोड्या वेळामध्ये. बरं बरं ठीक आहे. मंडळी, आमची पूर्ण गरब्याची, दुर्गा देवीची सगळी तयारी पूर्ण झाली बघा. आता उद्या या बरं का देवीच्या पाया पडायला. दांडिया राहिले बरं का, दांडिया खेळायला या. चला मग पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू. तिकडे आपण देवीच्या पाया पण पडणार आहोत आणि गरबा पण होणार आहे, दांडिया पण होणार आहे. तर आमचा पुढचा जो भाग आहे ते बघायला विसरू नका.
आणि आमच्या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा, कारण यापुढेही सुंदर आणि खूप छान व्हिडिओ येणार आहेत, तर तुम्हाला बघायला नक्की मिळतील. तर चला उद्या भेटू, पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. बाय मंडळी.